नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे जीडीसी अकॅडमीमध्ये. सर्वात प्रथम तुम्हाला जे अपडेट आहे सगळ्या परीक्षेच्या, कुठल्याही परीक्षा असू दे त्या सगळ्या परीक्षेच्या संदर्भातला अपडेट तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळत असतील. तर त्या तुम्ही नवीन असाल तर त्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला हे सर्व अपडेट वेळोवेळी आणि प्रथम मिळत जातील. आता जिल्हा परिषद वेळापत्रक जाहीर हे तुम्ही टायटल बघत असाल पहिली गोष्ट. त्यानंतर मी टाकलं की तुमच्याकडे आहेत 90 दिवस. आता हे 90 दिवस आहेत म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की तुमच्याकडे दिवस किती आहेत. म्हणजे तुम्ही अभ्यास आता सुरू केला, तुमच्याकडे किती दिवस आहेत? 90 दिवस. त्याच्यानंतर एक मेन विषय येतो की सर कोणते म्हणजे जिल्हा परिषद हे खूपच मोठा विभाग आहे आणि याच्यामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये भरती होणार त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे हे GR आहे आणि या GR च्या संदर्भातील सगळे अपडेट मी तुम्हाला देतो. GR दाखवणार आहे, जाहिरात कधी येणार आहे ते दाखवणार आहे. विशेष म्हणजे तुम्हाला या सगळी माहिती, म्हणजे तुम्ही जर जाणून घेतलं तर की परीक्षा ही होणार आहे, किती टप्प्यात होणार आहे, बरं ही परीक्षा कोण घेणार आहे तो एक महत्वाचा आहे. तुमचा प्रश्न असतो की तर सर ते TCS घेणार आहे का? तर मी असं म्हणेल की TCS जे आहे TCS ला प्राधान्य कमी दिलं जाईल असं मला वाटतं, कारण ते तुमच्या समोर मी लॉजिक दाखवतो. त्याच्यानंतर तुम्हालाही लक्षात येईल की TCS कडून ही परीक्षेला मे बी कंडक्ट होणार नाही. मग हे IBPS एक दुसरं आहे, IBPS हे घेणार आहे का? मग याच्यावर तुमच्या लक्षात येईल की या दोन्हीपैकी कोण एक्झाम घेणार आहे. म्हणजे जे आताचा जो संदर्भ जर तुम्ही लक्षात घेतला तर ग्रामीण जे विकास आहे त्या ग्रामीण विकास विभागाच्या संदर्भात जवळजवळ जे गट क आहे त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गट क मध्ये जेवढे येणाऱ्या जागा आहेत त्याच्यामध्ये 100% म्हणजे 80% जे जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत. फक्त 20% जागा ह्या नाहीत. म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की कोणत्या भरल्या जाणार नाही. ठीक आहे, बघा अगोदर मी तुम्हाला GR दाखवणार आहे, नंतर मी तुम्हाला त्याचा टाइम टेबल दाखवणार आहे. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित समजून घ्या आणि नंतर पुढे लागा. बाकी तुम्हाला जे काही कमेंट करायची तुम्ही करा. जे आहे सत्य जे GR चं आहे मी तेच दाखवतोय तुम्हाला. याच्यामध्ये मी काही इकडे तिकडच्या गोष्टी करणार नाही, एकदम अप टू डेट आणि पॉइंट टू पॉइंट. ठीक आहे, चला हे बघा तुमच्या समोर आहे GR. ठीक आहे, आता याच्यामध्ये काही डाऊट नाही. आता GR सांगतो काय त्यावर आपण बघू आणि मी तुम्हाला पूर्ण GR वाचून दाखवणार आहे, ते समजून सांगणार आहे. सोबत तुम्हाला यानंतर मी टाइम टेबल दाखवणार आहे. GR काय सांगतो, कधीचा आहे बरं तो? 6 तारीख. आजची किती दिनांक आहे? आज 6 जानेवारी आहे. 6 जानेवारी 2023 हे आजचं GR आहे, आजचा अपडेट आहे. आता विषय जो प्रति आहे ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई, हे तुम्हाला लक्षात आलं. याच्याविषयी आपण काही बोलू नाही, हे गोष्टी चालतात. विषय काय आहे तो महत्वाचा आहे, त्याच्यात समजून घ्या की माहे म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये? मार्च महिना 2019चा जो काही विषय होता त्याच्यामध्ये जे सांगितलं गेलं होतं की मेगा भरती जाहिरातीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित भरती जे पदभरती आहे त्या संबंधीने परीक्षांच्या आयोजनाकरिता कंपनीची निवड करणे. आता हे जे निवड आहे त्या निवडवर आपण बोलू की निवड करण्याबाबत म्हणजे सांगितलं काय काय आहे ते थोडंसं लक्ष द्या. पहिली गोष्ट की इथे सांगितलं गेलं की महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग जो आहे यांच्या संदर्भीय शासन क्रमांक 1 आहे, याच्या अन्वये दिव्यांग व इतर सुधारित आरक्षणासह महाभरती अंतर्गत ग्राम विकास विभागाच्या मी काही दिवसापूर्वी तुम्हाला ग्राम सेवक जो आहे त्या संदर्भातली एक भरतीची माहिती दिली होती. तर आता त्याच्या संदर्भात जेवढ्या काही माहिती आहे मी तुम्हाला याच्या सांगणार. कोणत्या विभागामध्ये म्हणजे आरोग्य खातं, महिला, जे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. थोडंसं काही मिनिटे तुम्ही इकडे लक्ष द्या. बघा या ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत जिल्हा परिषद अंतर्गत जे गट क वर्गा, इथे लक्षात द्या, गट क मधील आरोग्य विभागाशी, आता कुठला हा विभाग आहे? आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्य सेवक हा नंबर 1. त्याच्यानंतर हे पुरुष गटामधला आरोग्य सेवक, आरोग्य सेविका महिला गटामध्ये, त्याच्यानंतर तुम्हाला आरोग्य पर्यवेक्षक, त्याच्यानंतर आरोग्य निर्माण अधिकारी आणि जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, जवळजवळ या 5 संवर्गातील पदभरती करण्याकरिता परीक्षा घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम म्हणजे वेळापत्रक निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की हे सगळं झालेलं आहे. तुम्हाला मी जेव्हा अजून थोडा पुढे GR सांगणार आहे त्यामध्ये एक गोष्ट अशी लक्षात येईल की या GR मध्ये स्पष्ट सांगितलं की त्यांच्या मीटिंग झाल्यात, जे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या झाल्या. ही परीक्षा कशी घेतल्या जाणार आहे, किती टप्प्यात घेतली जाणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगतो. आता इतकं लक्षात आलं की 5 विभागामध्ये वेळापत्रक, याचा टाइम टेबल जो आहे वेळापत्रक आहे तो निश्चित करण्यात आलेलं आहे. आता पुढे बघूया याच्या संदर्भात की जे संदर्भीय क्रमांक 2
अन्वये काय सांगितलं की जिल्हा परिषद अंतर्गत सर्व संवर्गातील म्हणजे कोणत्या जवळजवळ जे काही विभाग आहे त्याच्यामध्ये 100% जो विभाग आहे त्याच्या संदर्भात बोलत आहेत. आणि पण त्या विभागाच्या 100% विभागाच्या त्याच्यामध्ये काही जवळजवळ 20% एक्सक्लुडिंग जो भाग येतो तो कोणता येतो त्याच्यामध्ये सर्व संवर्गातील वाहन चालक व गट ड संवर्गातील पदे वगळून. तुमच्या लक्षात आलं आपण गट क वर बोलत आहे इकडे बरोबर आहे. आता इथे सांगत आहे की वाहन चालक म्हणजे गट क या संवर्गातील पदे वगळून हे त्याच्यात एक्सक्लुडिंग पद काय आहेत त्याच्यामध्ये रिक्त पदाच्या 80% मर्यादित पदे भरण्याबाबत हे कालबाह्य कार्यक्रम निश्चित केलेला आहे. तो झालाय तो. आता याच्यामध्ये काही जरतरच्या गोष्टी नाहीये तो कार्यक्रम झालेला आहे. आता पुढे जाऊ सांगतो काय तुम्हाला की महाराष्ट्र शासन ग्राम विभाग जो आहे याच्या संदर्भातील तुम्हाला क्रमांक 3 आणि 4 यांच्यामध्ये सदर स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ही जी स्पर्धा परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजे तुम्हाला तिथे जे लॅब जे असणार आहे त्या लॅबमध्ये जाऊन तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे. कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा आहे. तर इथे बघा कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन जे दाखवलेलं आहे तर हे घेण्यात येईल व त्याच्यासाठी TCS ION टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड जो आहे आणि IBPS. आता तुमचा प्रश्न सर्वात मोठा मंगाचा होता की सर मी जसं बोलत होतो की हे काय TCS घेईल की कोण घेईल तर यांच्या दोघांची कॅपॅसिटी बघू आणि त्याच्यानंतर आपल्याला एक लॉजिक समजून जाणार की हे परीक्षा नेमकी कोण घेणार आहे. आता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन जे आहे IBPS काय करते बँकिंगच्या जेवढ्या काही परीक्षा आहेत ते घेत असते बँकिंगच्या ठीक आहे. त्याच्यामध्ये या दोन्हीची याच्यामध्ये काय होतं की या एका कंपनीची म्हणजे यापैकी कोणत्याही एका कंपनीची आवश्यकतेनुसार निवड करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा निवड मंडळ जिल्हा अधिकारी परिषदेची असेल असे नमूद केले आहे. हे क्लिअर झालं स्पष्ट झालं अगदी मराठीत सुटसुटीत मी तुम्हाला सांगतोय. आता पुढे बघा काय आहे इथे दोन गोष्टी सांगतो मी तुम्हाला. इथे TCS ION टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याशी दिनांक जो 20/12/2022 म्हणजे डिसेंबरच्या महिन्यामध्ये 20 तारखेला जी झालेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेच्या आयोजना संबंधात झालेल्या चर्चेनुसार खालील मुद्दे त्यांनी निर्देशनात आणले. कोणते बरं मुद्दे आहेत बरं हे तुमच्या स्पष्ट लक्षात येतं. हे मुद्दे बघा मुद्द्यामध्ये मला जास्त पडायचं नाही फक्त मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो ज्या तुमच्या लक्षात येतील की हे परीक्षा होणार कशी आहे. ह्या परीक्षा आता इतकं तर 100% हे सत्य आहे की येणाऱ्या तुम्हाला 90 दिवसामध्ये हे परीक्षा होणार. आता हे तुम्ही जसं काल मी एक अपडेट असा ऐकलेला आहे की आचारसंहिता लागू केल्या जाणार आहे आणि या आचारसंहितेमध्ये मे बी 1.5 महिना परीक्षा ही पुढे ढकलल्या जातील की कारण तलाठी भरतीची परीक्षा म्हणजे या वीकमध्ये पुढच्या वीकमध्ये जाहिरात येणार असं म्हटले होते पण ते अजून आली नाही. पण अपडेट असं काही मिळालं काही ठिकाणाहून की ते आचारसंहितेमुळे पुढे कारण निवडणुका आल्या. आता प्रश्न असा आहे की जरी 1.5 महिना 2 महिना लुटलं पुढे ढकलल्या म्हणजे साधारणतः आपण मार्च महिन्यामध्ये आता आहे 5 तारीख 6 तारीख आहे आज आणि 6 तारखेपासून जर विचार केला तर मार्च महिन्यामध्ये जवळपास एक 90 म्हणजे 85 ते 90 दिवस होतात. म्हणजे धरून चाला की तुम्ही जरी मार्च म्हणत असतील तर ते एप्रिल महिना किंवा वर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये की आपण असं म्हणू शकतो की बाबा एप्रिल किंवा मे मध्ये तर ही परीक्षा होणार म्हणजे होणार असं आपल्याला या GR वरून दिसते. बाकी राहिला प्रश्न सगळा हे सरकारचा त्याच्या संदर्भातील या गोष्टीचा मी 100% तुम्हाला शाश्वती देत नाही. उद्या जर समजा असंच काही झालं आणि पुढे एक्झाम गेली तर त्याला म्हणतो ना आपण की आपण काही जबाबदार राहणार नाही. फक्त तुम्हाला मी हे सांगतो की 3 महिन्यात ही परीक्षा होणार कशी आहे. आता राहिला प्रश्न TCSचा. TCS काय करते की कंपनीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सेंटर उपलब्ध आहे पण याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये नाही सुद्धा बरं का हे तुम्हाला महत्वाचं आहे. तर ते कुठे नाही माहिती आहे तुम्हाला तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकही सेंटर उपलब्ध नाही आहे TCSचं. जे आता विद्यार्थी जे मला बघत आहे तर ते तुम्ही जर समजा भंडारा जिल्ह्यामध्ये असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये TCSचं एकही सेंटर उपलब्ध नाही हे तुम्हाला क्लिअर सांगतो. दुसरं आता याच्यामध्ये यांनी काय सांगितलं की जे उपलब्ध महाराष्ट्रामध्ये जे उपलब्ध सेंटर आहे त्याच्यानुसार शिफ्टमध्ये जास्तीत जास्त एका शिफ्टमध्ये 7,500 ते 8,000 असा त्यांचा एक रेशो आहे किंवा आपण मॅक्स टू मॅक्स पकडलं 8,000 तरी चालेल. म्हणजे जर समजा 8,000 पकडले त्याने एका तर 3 शिफ्ट जर त्यांनी एका दिवसामध्ये केल्या तर समजा 24,000 एका दिवशी मुलं परीक्षा देऊ शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. समजते तुम्हाला की एका दिवसात 24,000 मुलं परीक्षा देऊ शकतात. म्हणजे यांना जो परीक्षा घेण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो साधारणतः किमान 4 ते 6 आठवडे लागणार आहे. म्हणजे 1 महिना ते 1.5 महिना या
पूर्ण प्रोसेसला लागणार आहे. म्हणजे साधारणतः जो काही इथे त्याच्यानंतर पुढे आहे की या भरती प्रक्रियेमध्ये अंतर्गत परीक्षेच्या आयोजनाचा जे संबंधाने करार झाल्यास परीक्षेच्या आयोजनाकरिता साधारणतः किमान 90 दिवस लागणार आहेत. म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं की मार्च महिना यांनी एक इस्टिमेट टाइम सांगितला, पण मी तुम्हाला काय म्हटलं की मार्च तुम्ही जरी म्हणत असाल तर मार्चच्या पुढे जाऊन बघा की तुम्ही नाही झालं समजा मार्चमध्ये तो एप्रिलमध्ये जाईल, नाहीच एप्रिलमध्ये पॉसिबिलिटी तर ते मे मध्ये जाईल, पण परीक्षा या दिवसात होईल एवढं तुम्ही निश्चित करा. पण तुम्ही मार्च जी ही आहे डेट आहे ते मार्च तुम्ही धरून चाला आणि मार्चच्या 15 तारखेपर्यंत तरी ऍटलिस्ट तुम्ही अभ्यासाचं नियोजन करा आणि तुम्ही लगेच जोरात अभ्यासाला लागा. आता याच्यामध्ये हे झालं तुम्हाला मी जसं म्हटलं की भंडारा जिल्ह्यामध्ये हे टीसीएसचं सेंटर नाही आहे आणि याच्यामध्ये काही भंडारा जिल्ह्यामध्ये त्या प्रमाणामध्ये कम्प्युटराइज लॅब जो आहे ते उपलब्ध नाही. हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे. त्याच्यानुसार ते काय करतील आपण पुढे बघू किंवा ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाठवतील काय. आता त्याच्यानंतर येतो तो म्हणजे महत्वाचा मुद्दा, तो कुठला आहे तर ते म्हणजे आयबीपीएस. आता हे झालं आयबीपीएस. मी तुम्हाला सांगितलं की आयबीपीएस हे काय आहे. आता काही लोक, बरेच लोकांना माहिती आहे की आयबीपीएस किंवा टीसीएस त्यांना हेही माहित नाही की बाबा हे कंपन्या आहेत. ह्या 2 कंपन्या आहेत, ह्या भारतातली सर्वात मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे टीसीएस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस. ते विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते भारतामध्ये, बाहेर देशामध्ये. वर्ल्ड वाईड तिचं नेटवर्क आहे, खूप मोठी आहे. जग आपल्या भारतातली सर्वात मोठी आहे. दुसरी टीसीएस आहे, इन्फोसिस आहे, जिच्यामध्ये मी 5 वर्ष काम केलेलं आहे स्वतः, मला अनुभव आहे आयटीचा. तर मला हे सांगायचं की तुम्हाला या टीसीएस मध्ये जर तुम्ही एसबीआयचं असेल किंवा तुमचं पासपोर्टचं ऑफिस असेल किंवा हे जे काही बरेच काही असे सर्व्हिसेस आहेत ते स्वतः प्रोव्हाइड करतात आणि बेस्ट आहे त्याच्यामध्ये. तसं आता फक्त जो आयबीपीएसचा जर विचार केला तर हे बँकिंगमध्ये बेस्ट आहे. बँकिंगच्या भरपूर साऱ्या परीक्षा ते दरवर्षाला कंडक्ट करते आणि याची पण एक सिस्टमॅटिक वे आहे. तर यांच्यानुसार जर त्यांनी घेतलं समजा हे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन जे आहे त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं की 10,000 ते 15,000 म्हणजे 15,000 जर असं पकडलं तर त्याच्यामध्ये ते दिवसाला साधारणतः 45,000 एवढे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. म्हणजे टीसीएस वाले किती देऊ शकतात, 24,000 ते 25,000 एवढा हा रेशो आहे. बरोबर आहे. पण 45,000 हे जे आहेत आयबीपीएसच्या माध्यमातून होते. मग आता मला सांगा, तुम्ही इथे लॉजिक लावू शकता की जो सरकार आहे ते कोणाला जे प्राधान्य देईल. जिथे 45,000 आहे साहजिकच आहे ना, एका दिवसामध्ये भरपूर सारा रेशो तिथे कंडक्ट होतो त्या परीक्षा. टीसीएसच्या माध्यमातून ही परीक्षा होण्याची शक्यता कमी आहे. हा माझा पर्सनल व्ह्यू आहे. माझ्या मताशी तुम्ही सहमत असावंच असं काही नाही. मे बी मी चुकीचाही असू शकेल, पण माझं लॉजिक असं सांगते जिथे 45,000 एका दिवसामध्ये विद्यार्थी परीक्षेला जातील त्या ठिकाणी 24,000चं कशाला घेतील. मग याचा अर्थ की आयबीपीएस ही परीक्षा होईल. म्हणजे काय तर मग गणित याच्यामध्ये जे बुद्धिमत्ता अंकगणित नावाचा विषय आहे तो इथे हार्ड येणार आहे, थोडीशी काठीण्य पातळी जास्त येणार आहे, कठीण येणार आहे. दुसरी गोष्ट आहे की जो इंग्रजीचा तो वाला पार्ट पण जास्तच तुम्हाला हार्डवाला थोडा येईल, कारण त्यांचा तो तसेच रेशो असं म्हणू शकता. मग मराठी बाकीच्या राहिलेला आहे, जीके वगैरे ते तुम्ही जनरल अवेअरनेस त्यांचा जो बँकिंगच्या संदर्भात असतो तर जीके थोडंसं काठीण्य पातळी तुमच्या लक्षात येत असेल तर थोडंसं जास्त आहे. तर तुम्ही अभ्यास करताना आता नुसतं टीसीएस पॅटर्न जुनेच प्रश्नपत्रिका तुम्हाला जर सांगत असेल तर ते चुकीचं आहे. मित्रांनो, तुम्ही कंबाईनचे जे ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे काही PYQ आहेत किंवा ते सिंगल लाईन प्रश्न आहेत त्या लेवलचे जे काही पुस्तकं तुमच्याकडे असतील वगैरे तर तुम्ही त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा. मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे. बाकी तुम्ही फक्त तलाठी भरतीचं म्हटलं तर आता कसं झालं की मेगा भरती येतील, हाय ते पुस्तकं छापायले तर आणि ते द्यायला, पण एवढ्या प्रचंड चुका आहेत. घेताना तुम्ही ऑथेंटिक पुस्तकं घ्या, नुकसान होऊ नये. आणि लेखकांना पण मला हे सांगायचं की बाबांनो, तुम्ही म्हणजे तुमच्यामुळेच हे सगळे जण एक चांगलं पद मिळवू शकतात. जे लेखक आहेत त्यांनी पण त्या सर्वांना मला हे म्हणायचं, मी कोणाला क्रिटिसाइज करत नाही, पण तुम्ही प्रूफ रिडिंग करा. प्रूफ रिडिंग करून तुम्ही, काही शिक्षक इतके बेस्ट आहेत की त्यांच्यामध्ये एक टायपो एरर सुद्धा नसतो, पण काही आलंय म्हणून आहे ते झालेल्या प्रश्नपत्रिका टाईप करणं सुद्धा त्यांना अवघड जातं. कारण ते टाईप करताना जे काही 10वी-12वीचे जे काही टाईप करणारे लोक असतात ते कसेही टाईप करतात आणि प्रचंड चुका असतात. ते असं नको व्हायला. तर मी याला जर कोणाला पर्सनली लागलं असेल तर माफ करा. मी तुम्हाला फक्त एवढं सांगतो की हे सत्य आहे. मी तुम्हाला सांगतो कारण मी पुस्तकं बघितलेत ते. ठीक आहे. असो, आता आयबीपीएस होईल असं मला तुम्हाला सांगायचं आहे. बघा, बाकीचं झालं सगळं. हे आहे पूर्ण अपडेट. आता मी तुम्हाला टाइम टेबल सांगतो. हा आहे टाइम टेबल. बरं, आता हा टाइम टेबल तुम्हाला जो दिसत आहे हाही एस्टिमेटेड टाइम टेबल म्हणून असं देऊन, बट याला तुम्ही इग्नोर करू नका.
कारण तुम्ही याला धरून अभ्यासाला सुरुवात करा. ही आहे जिल्हा परिषद गट क. मी जसं तुम्हाला आता GR दाखवलेलं आहे. याच्यामध्ये सर्व संवर्गातील वाहन चालक व गट ड ही पदं वगळून बरं का. आता आपण इकडे बघू, थोडंसं लक्ष द्या. तर नंबर 1 मध्ये सांगितलं की जे कालावधी आहे की याच्यामध्ये 80% पदं भरायची, हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. याच्यामध्ये मी परत काही पडणार नाही. तर जवळपास 2.5 महिन्याचा इथे कालावधी दिला, 31 जानेवारी 2030 पर्यंत. पण तसं आहे का, तर आता बघू आपण. पदभरती जाहिरात प्रसिद्ध करणे 1 आठवडा, म्हणजे साधारणतः 1 ते फेब्रुवारी महिन्यामध्ये ही असं मला वाटतं की जाहिरात येऊन जाईल. म्हणजे परीक्षा जर समजा मार्चमध्ये होणार तर फेब्रुवारीमध्ये 1 महिन्याचा कालावधी मिळून जाईल ते तुम्हाला. तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. दुसरी गोष्ट, उमेदवाराने अर्ज मागविते आहे. आता मागविणे म्हणजे 15 दिवस तुमचे अर्ज मागवणार आहेत, म्हणजे 8 तारीख ते 22 तारीखच्या दरम्यान तुमचे 2023 मध्ये अर्ज मागविणार आहेत. आता उमेदवारी अर्जाची छाननी जी आहे तुम्हाला 1 आठवडा, साधारणतः 23 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान ही छाननी होणार आहे. आता याच्यामध्ये जे काही उमेदवार पात्र यादीमध्ये ठरणार आहेत ते जाहीर करणं किती 4 दिवस लागणार, त्याच्यामध्ये 2 ते 5 मार्च मध्ये ही होणार आहे. म्हणजे साधारणतः ही एक्झाम होणार कधी आहे त्यावर आपण लक्ष देऊ. आता तो एक GR आहे आणि हा एक GR आहे. हे 2 वेगळे GR, बट याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा फक्त समान आहे, फक्त टाइम जो सांगितला तो मागे पुढे दिलेला आहे. पण मी तुम्हाला जसं म्हटलं की तुम्ही धरून चाला मित्रांनो, एप्रिल महिना किंवा तुम्ही धरून चाला मे महिना, या दरम्यान ही परीक्षा होणार म्हणजे होणार. पण तुम्ही मार्चचा एंड धरून चाला, मला असं याच्यामुळे सांगायचं, कारण तुम्ही तो जर दिवस पकडून अभ्यास केला तर तुम्हाला फायदा होईल. जिल्हा परिषद व जिल्हा निवड समितीने मंडळाने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात कार्यवाही करणं साधारणतः 1 महिना, तुम्हाला 6 मार्च 2023 ते तुम्हाला 5 एप्रिल 2023 संदर्भात पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र जे काही तुम्हाला हॉल तिकीट येतं त्याच्यामध्ये तुम्हाला संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देणं, ते 1 आठवडा, म्हणजे 6 ते 13 एप्रिल 2023 संदर्भात. आणि परीक्षेचं आयोजन ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने, म्हणजे जे काही ऑनलाईन असेल तर ऑनलाईनच आहे. आणि आता आपण लक्षात आलं की हे साधारणतः कोण घेईल, तर ते IBPS परीक्षा घेणार आहे. तर दिनांक 17 दिवस जे आहे त्या दिवसाचा तुम्हाला कालावधी दिला. आणि अंतिम निकाल जाहीर करणं, कागदपत्र वगैरे सगळे याच्यामध्ये दिले आहे, ते 1 महिना, म्हणजे साधारणतः तुम्हाला मे मध्ये याची कागदपत्र वगैरे तुम्हाला रेडी राहायचं जर तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट झाला तर यादी जी जाहीर केलेली आहे. तर हे सगळं अपडेट आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. याच्या संदर्भात काही कमेंट टाकायचे असेल तुम्हाला तुम्ही टाका, मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि जर काही असेल तर येणाऱ्या असंच काही जर अपडेट आलं तर मी तुम्हाला त्याच्यामध्ये त्या कमेंटचं उत्तर देणार आहे. राहिला प्रश्न, याच्यासाठी ऍटलीस्ट तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे MSCIT सारखं किंवा CCC सारखे असे सर्टिफिकेट असणंही गरजेचं आहे तुमच्याकडे. तुम्ही अजून त्याची एक महत्त्वाचं मी अपडेट सांगितलं होतं लाईव्ह येऊन, की तुम्ही लोकांनी जर तुमच्याकडे तुम्ही कुठल्या आरक्षणाचा जर लाभ घेत असाल, EWS असेल कुठल्याही पण, तर तुमच्याकडे कागदपत्र हे रेडी असावे. आले लक्षात? नंतरचे किंवा अगोदरचं तुम्ही झालेलं किंवा डेट बाहेर झाले तर तुम्ही अशा कुठल्याही गोष्टी दाखवू नका, कारण त्याच्यामध्ये ते डायरेक्ट इग्नोर करतायत. इग्नोर म्हणजे ते डायरेक्ट रिजेक्ट करतायत. ठीक आहे, तर तुम्हाला ते महत्त्वाचं सांगायचं. आता राहिला प्रश्न, तुम्ही अभ्यास करू शकता का 2 महिने 3 महिन्यामध्ये? तर काही लोकांना असं वाटतं की बाबा आम्हाला लवकरात लवकर करायचं आहे, मग यासाठी करावं काय, एखादं एक बेस्ट असं काही टीचर वर्ग जो तुम्हाला मी म्हटलं की ऑथेंटिक, ज्यांना IBPS किंवा यांना TCSचा जो अनुभव आहे त्या लोकांना जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे बेस्टच्या बेस्ट बॅच आहे. एक तलाठी भरतीची ही बॅच आहे. या तलाठी भरतीची बॅचचा जो संदर्भ आहे सर्व, तर याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगतो की ही बॅच जरी तलाठी भरतीची असेल तर मित्रांनो हे तुम्हाला जे ZP आहे याचा सगळा सिलेबस याच्यामध्ये कव्हर होऊन जातो. पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जातो. याच्या बाहेर तुम्हाला जाण्याची गरज नाही. आणि याची काठिण्य पातळी प्रचंड. मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये तुम्हाला जे काही ग्रुप बी आणि सी चे जे काही प्रश्न असतील, जर तुम्ही एक्झाम्पल जर मराठीचं म्हटलं तर तुम्हाला मराठी ग्रुप बी आणि सी चा संदर्भ घेऊन आपण त्याच्यात दिला. इंग्रजी असेल त्याच्यात काठिण्य पातळी अवघडच आहे. मी तुम्हाला येणार, जसं तुम्ही आता जे प्रश्नपत्रिका बघितलं असेल पुणे महानगरपालिकेचे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल. सामान्य ज्ञानचा पण रेशो वाढला आणि बौद्धिक चाचणी तर तुम्हाला IBPS म्हटलं तर अवघड असणारच आहे. ह्या सगळे जे आहे हे तुम्हाला त्या लेवलचं त्या शिक्षकांनी घेतलं आणि सगळ्यांचा अनुभव हे 7 वर्षापेक्षा जास्त आहे. एक कोणीच 7 वर्ष नाही, त्याच्यामध्ये 7 वर्ष जास्त, त्याच्यानंतर 9 वर्षाचा आहे जे मराठी शिकवणारे आमचे शिक्षक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला 12 वर्षाचा अनुभव आले जे इंग्रजी शिकवतील तुम्हाला. सगळेजण एकदम परफेक्ट टीचर आहेत. तुम्ही जर हे केलं तर मित्रांनो तुमच्यासाठी परिपूर्ण बॅच असणार आहे. सध्याला ही 2 महिन्याची बॅच आहे. तुम्हाला याच्यामध्ये सध्याला डिस्काउंट मिळत आहे, ते 2,500 रुपयामध्ये फक्त ही बॅच मिळेल. आणि याच्यामध्ये तुम्ही अनलिमिटेड हे सगळे व्हिडिओ बघू शकता. 5,000 प्रश्नांचा सराव इथे मिळणार आहे. तुम्हाला आमचा फुल सपोर्ट असणार आहे. तुम्हाला कधीही तुम्ही दिवसभरामध्ये कॉल करू शकता, विचारू शकता त्या शिक्षकांना. जर तुम्हाला असं वाटलं की आम्हाला स्पेशल बॅचेस घ्यायच्या तर तुम्हाला ह्या बॅचेस आहेत, तुम्ही या बॅचचा संदर्भ घेऊ शकता. आमच्याकडे जसं मुसळे सर आहेत, मुसळे सरांनी फार अनुभवी आहेत, ते 12 वर्ष. इथे तुम्हाला सुधीर करगळ सर आहेत, ते जवळपास 9 वर्ष त्यांना मराठी विषय शिकवण्याचा अनुभव आहे, इंग्रजी शिकवण्याचा दिलीप मुसळे सरांना अनुभव आहे. तर याच्यामध्ये तुम्ही याचा
याचा लाभ घेऊ शकता. जर स्पेशल तुम्हाला घ्यायचे असेल तर ह्या बॅच उपलब्ध आहे. त्याच्यानंतर वनरक्षक आणि सामान्य विज्ञानची पण एक बॅच आहे, पूर्ण स्टेट बोर्डवर आधारित आहे. हे कम्प्लीट बॅच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाकीच्या स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची पण बॅच आहे. एनसीईआरटीची बॅचचा संदर्भ तुम्हाला मी दाखवतो, जे सुरू होईल ती आता या 10-15 दिवसांनी मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ दाखवतो. फक्त हे आमच्या बॅचेस चालू आहेत हे तुम्हाला दाखवायचं आहे. आणि कंबाईन साठी जर परिपूर्ण तुम्ही करत असाल तर तुम्हाला दोनच सजेस्ट करेल, ते म्हणजे सरळ सेवा संपूर्ण स्टेट बोर्ड आणि ही बॅच. या 2 बॅचच्या बाहेर तुम्हाला ना नोट्स घ्यायच्या ना पुस्तकं घ्यायची कुठलीही नाही. मी तुम्हाला सांगतो 70+ स्कोर आपला हे टार्गेट आहे. आता तर 65-70 असा पण स्कोर येतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 70+ स्कोर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की या बॅचच्या माध्यमातून तुमचा स्कोर वाढवण्याची जिम्मेदारी आमची. तुम्ही फक्त ना फक्त आम्ही तुम्हाला वीकली फॉलोअप घेतो. तुमच्यासोबत टाइम टेबल, तुम्हाला नोट्स उपलब्ध केल्या आहेत. ह्या नोट्स सुद्धा आमच्या देतो आम्ही तुम्हाला, घरपोच नोट्स उपलब्ध आहेत तुम्हाला. त्या एक सर्वात महत्वाचा विषय आहे. ह्या गोष्टी घ्या. आता स्टेट बोर्डचा जसं तुम्हाला आता मी सांगितलं की कंबाईन ग्रुप बी आणि एमपीएससी यूपीएससीचा, आता हा राज्यशास्त्र विभागाच्या अशा नोट्स असणार आहेत. त्या नोट्स खूप साऱ्या, मी तुम्हाला नोट्स बद्दल एक व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतो. ठीक आहे, याला परिपूर्ण करा. तर मित्रांनो याचा फायदा घ्या. तुम्ही काही डाऊट आला तर तुम्ही कमेंटमध्ये टाका, बाकी आपण त्याच्यावर चर्चा करू. आता देव जाणे सगळ्या गोष्टीचं, कोण काही गाजर दाखवत असेल किंवा कोणी काही दाखवत असेल तर तो विषय त्यांचा. फक्त तुम्ही गाफील राहू नका मित्रांनो, मे बी काही होऊ शकते नाही का. न करण्यापेक्षा केलेलं बरं. बस तुम्हाला एवढंच सांगून हे मोटिवेशन देऊन मी ते थांबतो. आपण परत पुढच्या अपडेटवर भेटू. धन्यवाद.